त्यामुळे आत्ताच्या घटकेला मी काही म्हणू शकत नाही. फक्त एवढंच म्हणायचं आहे की पंकजा मुंडेंनी निदान या प्रकरणात तरी आईवडिलांची साथ द्यावी अशी विनंती करते मी. 8 वाजता पोलीस स्टेशनमध्ये होते अशी माहिती मिळते. आनंद गर्जे काल रात्री पोलीस ठाण्यामध्ये या होते. तर नेमकी काय माहिती आनंद गर्जे आहेत कुठे? पोलिसांनी काही सांगितलंय का आनंद गर्जेला की ताब्यात घेणार आहे का किंवा आत्ताच्या घटकेला त्यांनी काहीच स्पष्टता दिली नाही. हाच प्रश्न मी पोलिसांना विचारला की आत्ता तो कुठे आहे, त्याला अटक झाली आहे की नाही. तर म्हणे आम्ही त्याला अटक करू. त्याचं मला वाटतं जसं तुम्ही म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये होता, तर आत्ताच्या घटकेला ती कसलीही क्लॅरिटी त्यांनी मला दिलेली नाही. पण त्याला आम्ही अटक करू असं सांगितलं आहे. त्याचा मोबाईल जप्त झाला आहे की नाही, तिचा मोबाईल घेतला आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मी विचारल्या आहेत. पण अजूनपर्यंत स्पष्ट उत्तर पोलिसांनी दिलेलं नाही. आत्ताच्या घटकेला मला काहीच माझं काहीच बोलणं झालं नाही आहे. पण मी माध्यमांच्या यांनी विनंती करते त्यांना की त्यांनी एका मुलीसाठी तरी आता उभं राहावं आणि सांगावं की याच्यावर माझा पीए असला तरी त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. त्याची चौकशी नीट होऊन त्याच्यावर जर त्यांनी गुन्हा केला असेल, कारण जसं मी म्हटलं त्या मैत्रिणी ज्या सांगत होत्या की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेले अमुक वर्ष काम करते, एक मैत्रीण तिला 1.5 वर्ष ओळखते. पण आता फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या. म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती. हे जेव्हा कळतं तेव्हा दुःख होतं मला की काय बोलावं. आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती. त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी 6:30ला जर हे कळलं असेल तर त्या 5 तासात काय झालं. पोलीस ठाण्यामध्ये काही असं त्रास दिला जातो किंवा असं गुन्हा दाखल आधी केला होता का? नाही, तिने गुन्हा नाही. आत्ताच्या घटकेला अशी काही क्लॅरिटी नाही आहे. पण तिने केला नव्हता एवढं नक्की, कारण मैत्रिणींना नक्कीच माहिती असतं. अशी माहिती मिळते तिला काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे मिळाले होते, त्यामुळे संशय होता. तर या संदर्भामध्ये तिनं आपल्या आईवडिलांशी काही सांगितलं होतं का, किंवा आईवडिलांनी याबाबत त्या मुलीला काही सांगितलं होतं का? तर तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या BDD चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टॉवरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळेस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती. ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं. आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं आहे. ही सर्व घटना घडल्याच्या नंतर पंकजा मुंडेंनी स्वतः मुलीच्या आईवडिलांना किंवा नातेवाईकाला काही संपर्क साधला का? मला नाही माहिती. कोणी सांगितलं का? नाही, मला नाही माहिती. त्यांनी केला असेल तरी मला माहीत नाही. त्यामुळे आत्ताच्या घटकेला मी काही म्हणू शकत नाही. फक्त एवढंच म्हणायचं आहे की पंकजा मुंडेंनी निदान या प्रकरणात तरी आईवडिलांची साथ द्यावी अशी विनंती करते मी त्यांना.